नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणीपासून जवळच असलेल्या झरी येथे सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार प्रचार सुरू असून प्रचाराच्या शेवटच्या दिवशी झरी सर्कल जिल्हा परिषदच्या गटात उमेदवार सोनल देशमुख व पंचायत समिती गणाचे उमेदवार सुदाम सोनवणे आणि निर्मला मोती यांच्या प्रचारात झरी गावातील महारॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये लहान मुले, मोठा महिला, पुरुष व शिवसेना उभाटा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समारोपनंतर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हाध्यक्ष गंगाप्रसाद दानेराव, स्वराज्य परिहार अरविंद काका देशमुख, ज्येष्ठ नेते प्रल्हाद देशमुख, सरपंच पप्पू जाधव, रामकिशन मुळे, बंडू नाना बिडकर. सभेच्या दरम्यान आमदार राहुल पाटील म्हणाले की झरी सर्कलच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सोनल देशमुख व पंचायत समिती उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निवडून द्यावे व शिवसेनेचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झडपी उमेदवार सोनल देशमुख यांनी परभणी न्यूजच्या वतीने घेतलेली ही खास मुलाखत. मी सोनल जैन देशमुख, झरी सर्कलमधनं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना उभाटाकडनं उभी आहे. आणि आज आमचा शेवटचा प्रचार होता, शेवटची रॅली होती. त्याच्यामध्ये आम्ही शक्ती प्रदर्शन दाखवलं आणि मला हेच आवाहन करायचं आहे की जनतेने जास्तीत जास्त मतदान रूपी आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि आमच्या पाठीशी राहा. आपल्यासमोर अजूनही दिग्गज काही उमेदवार आहेत, भाजप आहे, अजून दुसरे काही उमेदवार आहेत, त्यांची आपली लढत आहे. काय वाटते आपल्याला? दिग्गज आहेत पण ते त्यांची लढाई करत आहेत, आम्ही आमची लढाई करत आहेत. ते त्यांच्या बळावर लढत आहेत, आम्ही आमच्या जनतेच्या बळावर लढत आहे. विजय आमचा 100% निश्चित आहे. धन्यवाद. स्वर्गीय गजानन देशमुख यांची मी पत्नी आहे, अर्चना गजानन देशमुख. आमच्याकडून सोनल दिदी जिल्हा परिषदला उभे आहेत. त्यांना प्रचंड मताने निवडून देणे ही विनंती करते.